अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना 24 तासात अटक करून गुन्हे शाखा 2च्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक रोड देवळाली बँकेच्या वतीने मंगळवारी बँकेच्या मुख्य शाखेत क्राईम युनिट क्रमांक 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीनं आज या ठिकाणी विद्यासागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचा बँकेच्या वतीने आम्ही सत्कार केलेला आहे। तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी श्री जितेंद्र बबनराव लोहारकर हे भरणाकडून नाशिक रोडला येत असताना कोठारी कन्या शाळेमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी त्यांना गाठलं, त्यांना मारहाण केली आणि 1,05,000ची अमाऊंट त्याच्याकडून घेऊन पळून गेले। आणि 2 दिवसांमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी युनिट 2चे अधिकारी आहेत त्या सर्व लोकांनी अतिशय तत्पर आणि ताबडतोब त्या आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून जो 45,000 रुपयाचा माल जप्तही केलेला आहे आणि ताबडतोब त्यांना अटक केली। चांगलं कर्तव्यदक्ष अधिकारी आणि म्हणून नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करावा ही भावना आमच्या संचालक मंडळाची होती आणि म्हणून आज त्या सर्व लोकांना अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्यांचा सत्कार घेतला। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भालेराव, बाळासाहेब शेळके, विलास गांगुडे, शंकर काळे, अतुल पाटील, राजेंद्र घुमरे आदींनी सापळा रचून सिन्नर फाटा येथील हॉटेलजवळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले। क्राईम युनिट क्रमांक 2च्या कामगिरीबद्दल व्यापारी बँकेतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुडे, प्रकाश भालेराव, बाळासाहेब शेळके, शंकर काळे, अतुल पाटील, राजेंद्र घुमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे, त्यावर आळा नाशिक पोलिसांतर्फे घालण्यात येईल असा विश्वास नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केलाय। या सोहळ्यास निवृत्ती अरंगे, मनोहर कोरडे, रमेश धोंगडे, रामदास सदाफुळे, नितीन खोले, सुधाकर जाधव यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।